या होळीला थंडाई बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच करून पहा. अगदी सोपी पद्धत आहे आणि तेही विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आपण घरी बनवू शकतो. तर या थंडाईची रेसिपी आपण पाहूया. अगदी सोपी आहे. इथे मी पॅन बारीक गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये मी 1 कप बदाम घेणार आहे. आपल्याला हे ड्रायफ्रूट्स रोस्ट करायचे नाहीत, फक्त थोडेसे गरम करायचे आहेत. त्यामुळे ते थोडे कडक होतील आणि ते आपल्याला वाटण्यास मदत होईल. आता यामध्ये मी अर्धा कप काजू घेतलेले आहेत. ही थंडाईची पावडर तुम्ही इतर स्वीट डिश बनवताना त्यातही वापरू शकतात. याने टेस्ट खूप छान लागते. आता यामध्ये मी पाव कप पिस्ते घालून घेतलेले आहे. पिस्त्यानंतर यामध्ये पाव कप मगज घालून घ्यायचा आहे. याला वॉटरमेलन सीड्स असेही म्हटले जाते. यानंतर 5-6 वेलची, 5-6 काळी मिरी आणि 1 टेबलस्पून बडीशोप घालून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये मी पाव कप खसखस घालून घेणार आहे. खसखसमुळे थंडाईची टेस्ट खूप छान होते. आता यामध्ये थोड्याशा या ड्राय गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांनी थंडावा मिळतो. थोडंसं केसर घालायचे आहे. केसर नसल्यास इथे हळद घातली तरी चालेल. हे सर्व पदार्थ ॲड करेपर्यंत गॅस बारीकच आहे. 1-2 चमच्याने त्याला हलवून घेऊया. याला आपल्याला अजिबात भाजायचे नाही. हे मी बाजूला काढून थोडंसं थंड करून घेणार आहे. पंख्याच्या हवेने ते लगेच कडक होते. इथे गुलाबाच्या पाकळ्या किती क्रिस्पी झाल्या आहेत हे तुम्हाला दिसतच असेल. आता हे सगळं आपण छान वाटून घेऊया. मी इथे हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. तुम्हाला जर बारीक करायची असेल पावडर तर तुम्ही खूप बारीकही करू शकता किंवा जाडसर ठेवायची असेल तर जाडसरही ठेवू शकता. ते पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पावडर बारीक किंवा जाड ठेवू शकता. इथे आपली पावडर रेडी आहे. इथे शेवटी मी जायफळ किसून घातलेले आहे. यामध्ये तुम्ही थोडी दालचिनीची पावडरही ॲड करू शकता. मी दालचिनीची पावडर स्किप केलेली आहे. हे सगळे मिक्स केले की आपला थंडाईचा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण थंडाईही बनवूया. ही पावडर तुम्ही स्वीट डिशमध्येही वापरू शकता किंवा लहान मुलांना दुधामध्ये रोज देऊही शकता. ही खूप एनर्जी बूस्टर अशी पावडर आहे. मी आता थंडाईही बनवून दाखवते. एका मातीच्या भांड्यामध्ये फुल फॅट क्रीमचे दूध घेतलेले आहे. हे दूध एकदम थंडगार आहे. यामध्ये आपण हा थंडाईचा मसाला 2 ते 3 चमचे ॲड करून मिक्स करून घ्यायचा आहे. आता या थंडाईमध्ये मी 3 चमचे पिठी साखर यूज केलेली आहे. इथे तुम्ही साखरही वापरू शकता, फक्त ती मिक्स करायला वेळ लागेल. पिठी साखरेमुळे ती लगेच विरघळून आपली थंडाई तयार होते. इथे थंडाई एकदम रेडी आहे. ते आपण सर्व करून घेऊया. ही थंडाई खूप रिफ्रेशिंग आहे. याला घरी नक्की ट्राय करून पहा. आता मी ही थंडाई मस्त ग्लासमध्ये सर्व करते. तोपर्यंत तुम्ही रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, या होळीला थंडाई नक्की करून पहा. आणि तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.